नमस्कार, मी बाबासाहेब कंक. आजचा जो व्हिडिओ मी करतोय ना, तर महाराष्ट्रातली जी माझ्यासारखी चार लोक आहेत की ज्यांनी खास समाजाच्या हितासाठी फळातील गुणधर्म व वर्षानुवर्ष टिकून राहावे म्हणून जी फ्रूट वाईन तयार केली. कारण काय माहितीये का, फळं ही हंगामीच येत असतात. आता तुम्ही काही प्रकार करून त्यांना बारमाही आणायचा प्रयत्न करत असाल तर ती ती फळं नाही येत. फळं ही हंगामी येतात. हंगामी फळाचे गुणधर्म जे आहेत, औषधी गुणधर्म, ते जर तुम्हाला वर्षभर उपयोगात आणायचे असतील तर तुम्हाला वाईन सारखा चांगला पर्याय नाही. कारण मी मागेच सांगितलेलं आहे की वाईन ही दारू नाहीये, वाईन एक अमृत आहे. आयुर्वेदात ज्याला असं म्हणत होते ते आहे. कारण दारू हा प्रकार असा असतो की जिथं डिस्टिलेशन होतं, फर्मेंटेड ज्यूस जो असते वाईन अल्कोहोल, त्याला जेव्हा डिस्टिलेशन केलं जातं ऊर्ध्वपातन, आणि ते जे पांढरं शुभ्र स्पिरिट तयार होतं त्याला दारू असं म्हणतात. वास्तविक आसवामध्ये किंवा वाईनमध्ये फक्त फर्मेंटेशन केलं जातं आणि ते जे अल्कोहोल असतं ते फर्मेंटेड अल्कोहोल असतं. त्याचं कामच असतं की त्या फळातील जे बाकीचे गुणधर्म आहे त्याचं प्रिझर्वेटिव्हचं काम करणे. कारण साखर जेव्हा नष्ट होते फर्मेंटेशन मध्ये, त्यातनं कार्बन डायऑक्साईड आणि अल्कोहोल तयार होतं. या दोन्हीचंही काम तेच आहे की ते वर्षानुवर्ष टिकलं पाहिजे. म्हणून जनरली फ्रूट वाईनच्या कोणत्याही बॉटलवर त्याची एक्सपायरी लिहिली जात नाही. म्हणजे त्याचं शेल्फ लाईफ काय आहे तर अमृत येते, अशा पद्धतीनं सांगितलं जातं. पण गंमत अशी आहे, एवढी चांगली गोष्ट असून सुद्धा आज महाराष्ट्र सरकारची जी धोरणं आहेत त्यानुसार फ्रूट वाईन ज्यांनी कुणी केली असेल त्यांना एक वर्षभरात जर सरकारने याची दखल घेतली नाही, त्यांची पॉलिसी बदलली नाही. मी आता मध्यंतरी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं, परंतु त्याच्यावर झालं काहीच नाही. उलट कलेक्टर मार्फत मी ते विषय थांबवा म्हणून माझ्या दडपण आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या परिणामाचा विचार करत नाही की खूप सारे जे राज्यभर लोक आहेत का ज्यांनी डाळिंब असेल, आंबा असेल, कोकणातलं कोकम असेल, करवंद असेल, माझ्यासारखा माणूस एक ज्यांनी जांभळापासून वाईन तयार केली, हे सगळ्या लोकांना ही पॉलिसी बदलली नाही तर अक्षरशः आत्महत्या करायची वेळ आहे. कारण 1972 पासून यांनी FL1चं लायसनच दिलेलं नाही, FL2चे लायसन दिलेलं नाही. म्हणजे जी फॉरेन लिकर आहे याची लायसन नव्याने दिलीच नाही. घाबरलं सरकार की जे जास्त लायसन दिली तर लोक जास्त दारू पितील, असं त्यांनी समज करून घेतला. आणि आता प्रत्येक जी दारूची दुकान आहे, वास्तविक कायद्यामध्ये कुठेच वाईन हा शब्द नाही त्यांच्या लायसन मध्ये, परंतु ते सर्व दुकानाला वाईन शॉप म्हणून नाव देतं, अमुक अमुक वाईन्स. आणि ठेवतात काय तिथे तर विदेशी दारू ठेवतात, अल्कोहोल म्हणजे सगळे विस्की ठेवतात, रम ठेवतात, होडका ठेवतात, जिन ठेवतात, बियर ठेवतात, अगदी देशी दारू पण ते पण CL त्यांच्याकडे असतं, CL2. आणि मग फॉरेन लिकर FL2, कंट्री लिकर CL2. आणि मग असे स्पष्टपणे असताना त्याला दुकानाला नाव वाईन्स आहे. आणि सगळ्या प्रकारच्या ज्या दारू ह्या 50 वर्षामध्ये त्या दुकानात विकल्या गेल्यामुळं समाजात असा समज झाला की सगळ्या प्रकारच्या दारूंना वाईन्स असं म्हणतात. आणि म्हणून जो सभ्य माणूस आहे, जो सरळ मार्गी माणूस आहे, ज्याला व्यसनाधीन व्हायचं नाही, परंतु वाईनचे गुणधर्म त्याला माहिती आहे, त्याला वाईन टेस्ट करायची, परंतु त्याला त्या दुकानात जाण्याचं जे गिल्ट आहे त्यामुळे तो त्या दुकानापर्यंत पोहोचतच नाही. आणि जरी पोहोचला तर त्या दुकानामध्ये ऑलरेडी वाईन विकलीच जात नाही. आता आमच्या सारखीने जी वाईन तयार केली, समजा मी जांभूळ वाईन तयार केली, मला जेव्हा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं वर्ल्ड फूड इंडियाला जाण्याचा योग आला दिल्लीला, तर परदेशातल्या लोकांनी सुद्धा ती वाईनचं फार कौतुक केलं. आणि हा कसा प्रकार तयार केला याची रेसिपी आम्हाला द्या, याची सगळं मार्गदर्शन आम्हाला द्या म्हणून युगांडाचं शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं. महाराष्ट्रातले बी मंत्री आले, त्याच्यानंतर इतर राज्यांचे चीफ सेक्रेटरी आले, त्यांनी हे सगळं बघितलं. परंतु आता परिस्थिती अशी आहे की वाईन दुकानदार जो आहे तो आमची वाईन ठेवायला तयार नाही. तो आम्हाला दारू विकायलाच वेळ नाहीये. अक्षरशः आम्ही पैसे सुद्धा मोजत नाहीत, 500च्या नोटच मोजतो, बाकीचे तशीच पोत्यात भरून ठेवतो. सकाळी दुकान उघडण्याच्या अगोदर ग्राहक रांगेत उभा असतो. कारण अख्ख्या महाराष्ट्रात फक्त 1600 दुकान आहेत आणि ती 1600 लोकांची नाही, एकाच व्यक्तीकडे खूप सारी दुकान आहेत. ह्या लोकांची संख्या फक्त 400-500. अख्ख्या महाराष्ट्रात दुकानांची संख्या 1600. ह्या 50 वर्षामध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या दुप्पट वाढली. आणि फॉरेन कल्चर आल्यामुळे ऍक्च्युअली ड्रिंक घेण्याचं प्रमाण 100% वाढलंय आणि दुकानाची संख्या तेवढीच आहे. आणि जिथं वाईन्स शब्द आहे तिथं दारू विकली जाते, मग वाईन्स विकायची कुठे?
आणि गंमत अशी आहे की फ्रूट वाईनला वॅट रिफंड नाही. हा वॅट तर परत परतावा होणार नसेल तर त्याला वाईन विकायला परवडतच नाही. आणि आता परिस्थिती अशी आहे की त्याला पर्याय नाही आत्महत्या केल्याशिवाय. आणि म्हणून हा व्हिडिओ करतोय मी. महाराष्ट्र सरकारने याची दखल घ्यावी. हे जे काही दुकान आहेत जिथं वाईन्स लिहिलेले आहे, वास्तविक तिथे दारू विकली जाते, ते फॉरेन लिकर आहे. जिथं विदेशी दारू असा स्वतंत्र त्यांचा कक्ष असला पाहिजे. देशी दारूचं एक स्वतंत्र शॉप असला पाहिजे, बिअरचं सेपरेट शॉप असलं पाहिजे आणि वाईनचं स्वतंत्र शॉप असलं पाहिजे, जेणेकरून कुणीही माणूस हे पोषण मूल्ययुक्त जे पौष्टिक पेय हे घ्यायला ते दुकानात जाईल. माझी विनंती आहे सरकारला की यावर दखल घ्यावी, नाहीतर तुम्हाला फ्रूट वाईनच्या उत्पादकांच्या आत्महत्या झालेल्या दिसतील.